हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, वर्ष 2026मध्ये अधिक महिना आलेला आहे. 17 मे 2026पासून 15 जून 2026पर्यंत हा अधिक महिना असणार आहे. अधिक महिन्यात जरी कोणतेही शुभकार्य होत नसले तरीही अधिक महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. अधिक महिन्यामध्ये व्रत केले जातात, बऱ्याचशा उपासना केल्या जातात. हिंदू धर्मामध्ये दिव्याला आणि त्यातील वातीला खूप महत्त्व आहे. कार्तिक महिन्यामध्ये तर दिव्याला खूप महत्त्व आहे. दिवाळीचा सणच आपला दिव्यांचा असतो. घरातील विशेष पूजाविधी असतील, विविध प्रकारच्या वाती आपण प्रज्वलित करण्याची परंपरा आपल्याकडे जोपासलेली आहे. या सर्व वातींमध्ये सर्वात आगळीवेगळी, आध्यात्मिकदृष्ट्या खूप प्रभावशाली मानली जाणारी वात म्हणजे वेणी माधव वात. वातींला देखील नाव आहे. फुलवात असते, जोडवात असते, त्रिपुरा वात असते, तशीच एक वेणी माधव वात देखील असते. आपल्या देव्हाऱ्यात दिवा लावणं हे केवळ अंधार दूर करण्याचं प्रतीक नसतं, तर ईश्वरी चैतन्य जागृत करण्याचं माध्यम म्हणून देखील आपण दिवा लावत असतो. तर वातीच्या खूप प्रकार आहेत. त्या सर्व प्रकारांमध्ये वेणी माधव नावाची वात सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ स्थान वेणी माधव वातीला आहे. ही वात म्हणजे फक्त आकाराने मोठी नाही, तर त्यामागे एक गहन आणि आध्यात्मिक अर्थ देखील दडलेला आहे. तर अधिक महिन्यात ही वेणी माधव वात नक्की का लावतात, कशी लावायची, ही वात कशी तयार करायची, अशी सगळीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वेणी माधव वातीच्या रचनेलाच खूप महत्त्व आहे आणि त्या वातीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजेच तिची बनावट. तर ही जी वेणी माधव वात आहे ती 33 वातींपासून बनवलेली असते. फुलवात जी असते तशा 33 फुलवाती घ्यायच्या सुट्ट्या आणि त्या एकत्र गुंफून वेणीच्या आकारात ही वात तयार केली जाते. आता हिंदू शास्त्रानुसार 33चा आकडा हा 33 कोटी देव म्हणजे 33 प्रकारचे देव शक्तींचं प्रतिनिधित्व करतो आणि अधिक महिन्यात देखील 33 आकड्याला खूप महत्त्व आहे. म्हणून या 33 वाती वेणीसारख्या एका वेणीत गुंफल्या जातात 33 फुलवाती आणि तेव्हा एक प्रचंड ऊर्जेचं प्रतीक बनतं आणि याच वातीला वेणी माधव वात असं म्हटलं जातं. या वातीला वेणी माधव ना असं का म्हणतात? वेणी माधव हे एक नाव आहे, ते अतिशय अर्थपूर्ण आहे. वेणी माधव वात म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या एकत्रित शक्तीचं रूप मानली जाते. ज्याप्रमाणे 3 देवता सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय करतात, त्याचप्रमाणे ही वात प्रज्वलित केल्यानं घरातील नकारात्मकतेचा नाश होऊन सात्विक ऊर्जेची देखील निर्मिती होते. प्रयागराज, त्रिवेणी संगम अशी नावं तुम्ही ऐकलेली असतील. तर या वेणी माधव वातीचा संबंध थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज क्षेत्राशी आहे. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. असं मानलं जातं की या संगमावर भगवान वेणी माधव यांचं माता लक्ष्मीसह कायमचं वास्तव्य असते. प्रयागराज क्षेत्राचे क्षेत्रपाल म्हणून भगवान वेणी माधव यांना संबोधले जाते आणि म्हणूनच आपण त्या त्रिवेणी संगमावर जेव्हा केव्हा जातो तिथे भगवान वेणी माधवांची पूजा करतो. वेणी माधव वात लावणं, आपल्या घरात लावणं म्हणजे आपल्या घराच्या देव्हाऱ्यात प्रयागराजच्या त्या पवित्र त्रिवेणी संगमाची पुण्याई आणि आशीर्वाद मिळवण्यासारखा आहे. म्हणून अधिक मासात एकदा तरी ही वेणी माधव वात आपल्या घरामध्ये आपण लावायची आहे. आता वेणी माधव वात लावण्याचं महत्त्व आणि फायदे आपण जाणून घेऊया. मुख्य फायदा म्हणजे या वातीत लक्ष्मीसह वेणी माधवांचं वास्तव्य असल्यामुळे जेव्हा आपण ही वेणी माधव वात आपल्या घरात लावतो, प्रज्वलित करतो, त्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी आणि महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होते. जसं की त्रिवेणी संगमावर स्नान आपण करतो तर आपल्या पापांचा नाश होतो, तसंच पुण्याई आपल्याला मिळते. तीच पुण्याई जर मनोभावे आपल्या घरात आपण वेणी माधव वात लावली तर मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. पापांचा नाश या वातीमुळे होतो. म्हणून ही वात आपल्याला अधिक महिन्यामध्ये आपल्या घरात लावायची आहे. विशेषतः कार्तिक महिन्यात आणि अधिक मासात ही वेणी माधव वात जर आपण लावली तर अनंत पटीने आपल्याला फळ मिळतं. म्हणून अधिक मासात एकदा तरी आपण ही वेणी माधव वात आपल्या घरामध्ये नक्की लावायची आहे. वेणी माधव वात आपण लावल्यामुळे आपल्या कुटुंबात शांतता लाभते आणि त्रिमूर्तीच्या
आशीर्वादाने घरातील सदस्यांमध्ये देखील प्रेम ताळमेळ वाढतो. घरातील काही वादविवाद असतील तर ते मिटतात, कलह मिटतात आणि कुटुंब देखील शांत राहतं. आता ही वात नक्की प्रज्वलित कशी करायची, तर ही वात म्हणजे 33 फुलवातींपासून तयार केलेली असते. त्यांच्यापासून एक मोठी वात तयार केलेली असते. त्यामुळे 33 फुलवातींची ही वात आकाराने तर मोठी होते. त्रिपुर वात जशी मोठी असते तशी ही वेणीमाधव वात देखील आकाराने मोठी असते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला अधिक महिन्यात ही वात प्रज्वलित करायची असेल तेव्हा ती तुपामध्ये नीट भिजत ठेवायची आहे. गाईच्या तुपात ही वात भिजत ठेवायची आहे आणि एका मोठ्या निरंजनात किंवा समईत ही वात तुम्ही प्रज्वलित करायची आहे. 33 वातींची ही गुंफण जेव्हा तेवते, जेव्हा प्रज्वलित होते, तेव्हा त्याचा जो प्रकाश तयार होतो तो घरामध्ये सर्व ऊर्जा व्यापून टाकतो. पूर्वी ही वात बायका तयार करायच्या, घरातील ज्या ज्येष्ठ, ज्या आपल्या आजी वगैरे असायच्या त्या बनवायच्या घरी ह्या वात. आता भरपूर पूजा स्टोअर आहेत, पूजेचं सामान जिथं मिळते अशा ठिकाणी या वाता भरपूर मिळून जातील. अधिक महिन्यात तुम्हाला पूजेच्या दुकानात या वाती उपलब्ध होऊन जातात किंवा मग यूट्यूबवर देखील या वाती कशा करायच्या याचे व्हिडिओ आहेत. मग तुम्ही घरीच 33 फुलवाती आणून त्यांच्यापासून ही वेणीमाधव वात बनवू शकता. त्यानुसार घरच्या घरी तुम्ही ही वेणीमाधव वात तयार करा किंवा मग मी तुमच्यासोबत फोटो शेअर केलेला आहे, ती बघून तुम्ही फुलवातींपासून वेणीमाधव वात देखील तयार करू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे ही वात नक्की लावायची कधी, तर ही वेणीमाधव वात जी आहे ती अधिक महिन्यात तुम्ही कधीही लावू शकता. अधिक महिन्यात एखाद्या दिवशी ही वात तुम्ही लावा किंवा ज्या दिवशी तुम्ही अधिक मासानिमित्त आपण लेक जावायचा मानपान करतो त्या दिवशी संध्याकाळी देखील आपल्या देवघरात तुम्ही ही वात प्रज्वलित करू शकता किंवा मग इतर कोणत्याही दिवशी तुम्ही अधिक मासात ही वात लावा किंवा अधिक मासात पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही वात लावा. ही वात तुम्ही सकाळीच तुपात व्यवस्थित भिजवत ठेवायची आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्या देवघरात ही वात प्रज्वलित करून द्यायची आहे. घरातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहून ही वात प्रज्वलित करायची, मनोभावे नमस्कार करायचा. लक्ष्मी प्राप्तीसाठी, कौटुंबिक शांतीसाठी वेणीमाधव वातीकडे आपण प्रार्थना करायची. सर्वांनी मनोभावे नमस्कार करून आपल्या आपल्या कामासाठी जायचं आहे. त्यानंतर वात भरपूर वेळ तेवत राहते. तुमच्याकडे वेणीमाधव वात अधिक मासात लावली जाते का नाही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. नसेल लावली जात तरीही तुम्ही वेणीमाधव वात लावा. नक्कीच तुम्हाला कौटुंबिक शांती लागेल, लक्ष्मी स्थिर राहील आणि त्रिवेणी संगमाचं दर्शनाने जेवढी पुण्याई मिळते तेवढीच पुण्याई या वेणीमाधव वातीच्या प्रज्वलाने आपल्याला मिळते. त्यामुळे अधिक मासात एकदा तरी ही वेणीमाधव वात आपल्या घरात नक्की प्रज्वलित करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये अधिक मासात वेणीमाधव वात कशी लावायची, का लावायची, ती लावण्याचे फायदे काय आहेत, ती वात घरी तयार करायची असेल तर कशी तयार करायची, अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.